2 वर्षापासून आम्ही निवडणुका स्वतंत्र लढायची तयारी करतो आहे. 6 लोकसभा मतदारसंघ आम्ही निश्चित केलेले आहेत आणि त्याबद्दल आमची तयारी चालू आहे. एकतर सरकारनं महाराष्ट्रामध्ये केवळ दुष्काळ जाहीर करून पीक कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पीकच हातातून गेलेलं असेल, काही लोकांचं पीक हे अतिवृष्टीमुळे गेलेलं आहे आणि इतरांचं दुष्काळामुळे गेलेलं आहे. मग पुनर्गठन करून ते पैसे भरायचे कुठले? त्याच्याऐवजी जे पीक कर्ज ज्या पिकामध्ये नुकसान झालेलं आहे त्या पिकावर काढलेले पीक कर्ज हे पूर्णपणे वापस केलं पाहिजे. जवळपास अलीकडच्या काळामध्ये 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज ही उद्योगपतींची राईटअप झालेली आहेत आणि गेल्या 75 वर्षामध्ये वेगवेगळ्या सरकारांनी शेतकऱ्यांची कर्ज माफ केली म्हणून बोंबाबोंब होते, पण त्याची एकूण बेरीज काय 2 लाखाच्या पुढं जात नाही. मग 62% अधिक संख्येनं असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही 2 लाखाहून कमी रक्कम 75 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर करताय, त्याबद्दल बोंबाबोंब जास्त. आणि गुपचूपपणानं 25 लाख कोटी रुपयाची कर्ज राईटअप करणं म्हणजेच माफ करणं, कारण ते वसूल होणारच नसतात उद्योगपतीची म्हणणं. मग नेमकं कुणासाठी हे सरकार चालू आहे, कुणासाठी हे धोरणं राबवायचं चालू आहे? आणि त्यामुळं हे सारे मुद्दे घेऊनच आम्ही लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार आहोत. हो, स्वतंत्रपणानंच लढवणार. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा जो 2013चा आदर्श असा भूमी अधिग्रहण कायदा केला गेलेला होता, त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जो 2013च्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्याला रस्त्याच्या कामासाठी जमीन गेली तर जेवढे पैसे मिळणार होते त्याच्या केवळ 40%च पैसे मिळणार असतील तर हे धोरण, हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्यासाठी होतं का? त्याचबरोबर ऊसाच्या जी FRP दिली जाते ती FRP कशी द्यावी हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. कारण ऊस दर नियंत्रण अध्यादेश हा जीवनावश्यक वस्तू नियमन कायद्याचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर केंद्राची परवानगी लागते. परंतु केंद्राची परवानगी न घेता महाविकास आघाडी सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि केवळ कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे वेळानं देता यावेत, त्याच्यावर 15% व्याजाची आकारणी होऊ नये म्हणून 3 तुकड्यामध्ये FRP देण्याचा नवीन अध्यादेश काढला. हे काय शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय आहेत का? याचं पहिल्यांदा उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी द्यावं आणि मग आघाडीबद्दलचा प्रस्ताव स्वाभिमानीकडे द्यावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.